नमस्कार मंडळी, मंथन सावंतांचं मंथन या माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा. तर आज आपण चाललो असं ते म्हणजे कासार टक्का या कोकणातलं एक फेमस मंदिर असा, एक ठिकाण असा, एक चाळ्याचा देवस्थान असा. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका बघू भेटला. मी पण पहिल्यांदा तिकडे चाललोय असं आहे. माझ्यासोबत वज्राडचे पोरगे असत, ते मला तिकडे भेटले. आता मी आता इकडनं माझगावातनं सुटले असं आहे. तर बघूया कसं होतं प्रवास माझ्यासोबत तुम्ही अनुभवा. तर चला तर जाऊया कासार टक्का. पाऊस भरलेलो असा आणि पाऊस वाजत येता असा. तुमका जर आवाज येत असात तर तुम्ही ऐका शकतात. पाऊस येता असा तर चला तर रेनकोट घाले आणि जाऊया आता कासार टक्का. घराकडनं सुटलं तेव्हा पाऊस भरलेलो तुम्हाला सांगितलेलं आहेस. आणि पाऊस जबरदस्त लागता सध्या आपल्या कोकणात. तर आता मी पोचलं असं म्हणजे कांबळे विराज जरा थांबलेलं आहे. असं नजर दाखवतो तुमका पावसाचो. तर चला जाऊया आता. एका वेळा आता तुम्ही अक्षय भोसले त्यांनी आज प्लेन बंद ठेवले ना. आज एअरपोर्टवर कामाक असतो तो म्हणणार आज आमका कासार टक्क्याक जाऊचा. तर मी येणे ना असं एअरपोर्टला. आज सगळे एअरपोर्ट बंद. कृपया जर कोण जाणार असतीच विमानान वगैरे तर जाऊ नकात. तो सुट्टीवर असा. त्याच्याशिवाय थंयसर कुलूप काढणार ना. याच्याकडे चावी हा एअरपोर्टची. तर आता जमतात बाकीचे बघ्या काय रवले आहेत ते. वाट बघतो त्यांची. आज रविवार असल्यामुळे शाळेत सुट्टी होती, त्यामुळे वज्राडचे पोरगे मस्तपैकी होळार गरव गेलेले. पावसाळ्यात मासे गरवची काय वेगळीच अशी मजा असता. या पोरग्यांका या होळात 2 खवळे आणि बारीक मासे भेटलेले होते. तुम्ही पण ह्यो मासे गरवचा आनंद घेतल्यात असतोच. आपला कोकण या सुंदर असाच. आणि ह्याच कोकणात नैसर्गिकदृष्ट्या सुंदर असलेलो तालुका म्हणजे मालवण. मालवणात बैरागी कासार टक्क्या देवाचा देवस्थान असा. आता आपण चाललो ते म्हणजे वज्राडीतनं पिंगोळीक आणि पिंगोळीतनं थेट मालवण. मी मालवणात जाताना कासार टक्का देवाक पाया पडान जाय, पण कधी मंदिरात जाऊ नव्हतं. ती संधी आज माका भेटतली. सावंतवाडी ते कासार टक्का ह्या अंतर 35 किलोमीटर एवढा असा. ऑनलाईन लाकडं जर घेऊची असली तर आमच्याकडे कॉन्टॅक्ट करा. कोणाक जर सुकी लाकडं हवी असली तर आमका कॉन्टॅक्ट करा. घरपोच सेवा उपलब्ध असा. आजीकडची केळी बरी वाटली म्हटलं हीच केळी देवाक घेऊन जाऊया. पिंगुळी बाजारातनं लेप मारलो का सरळ रस्तो मालवणाक जाता. कोकण ह्यो काय असा ह्या अनुभवल्याशिवाय काय कळायचं नाही. आणि ह्यो जर अनुभव तुमका घेऊचो असलो तर तुमका बाहेर पडाकच होया आणि फिराकच होया. निसर्गाचो जरासो नजारो घेतलो आणि आम्ही आता निघालो पुढच्या प्रवासात. कासार टक्क्याक तुमका अशीच गाडी पार्किंग करूचे लागतात कारण गर्दी खूपच असता. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता पोहोचलो कासार टक्क्याक. मंदिर जरा पाठीमागे राहिला. खूप गर्दी असल्यामुळे गाडी आम्ही पुढे घेऊन गेलो. आणि रविवारची गर्दी असतात, खूपच गर्दी असा. कारण जो तो रविवारी सुट्टी असता त्यानिमित्तानं सगळे एकत्र येतात. आणि हय सर असंच असा की एका जर कोंबो असलो तर इकडेच करून खाऊचं लागता. घराकडे नेऊची परमिशन नसता असं इकडचा असा. त्यामुळे जर तुमचं कोंबो जर असतात तर तुमचं ग्रुप इकडे जेवण वगैरे जातं. पाण्याची वगैरे सगळी सोय इकडे असा. तर चला तर दर्शन घेऊया आता कासार टक्क्या देवाचा. ज्याचो कुंभो अंगवचा तो गेलो दुसरीकडे आणि आम्ही गेलो दुसरीकडे. एका चाललो तर भेटाक. कोंबो रवलो आमच्याकडे. वाजले असं आता 12:15. करतले कधी आणि खातले कधी काय माहित ना. कोंबो ज्याचा असा ना तो दुसरीकडे काहीतरी गेलो. त्याच्यात आम्ही शोधतो की खय गेलो तो. खूप गर्दी आहे सर. खूप गर्दी आहे. ह्याचा मंदिर असा ना आता मालवण रोडला असा. आणि ह्या जो चाळू असा त्याच्या कासार टक्को असं म्हणतात. ह्या मंदिराची वेगळी स्टोरी असा ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एका भेटली. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि सर बैरागी कासार टक्क्या देवाची स्टोरी मी तुमका थोडक्यात सांगतो. शिवपूर्व काळात वाहतुकीची साधनं अजिबात नव्हती हे आपणाक माहीतच असं. तेव्हा व्यापारी जंगलातनं व्यापार करत असत. तेव्हा एक कासार व्यापार करूच्यासाठी मालवणातनं चौकेकर मार्गे धामापुरात जात असा. तो सकाळीच व्यापारासाठी घरातनं बाहेर पडा.
काम आटपला की उरलेला सामान आणि पैशाची पिशवी घेऊन तो त्या जंगलातनं घराकडे येऊन निघा. ह्यो कासार व्यवहार चोख करणारा होतो, तसाच चांगली कमाई करणारा सुद्धा होतो. ह्यो चांगलो व्यापार आणि हिरोची वाट चोरांका कळालेली. तेव्हा त्या चोरांनी एका लुटूचो डाव आखल्याने आणि एका अमावस्येच्या दिवशी तेका लुटूचो ठरवल्याने. अमावस्येच्या त्या दिवशी कासार व्यापार करून त्या जंगलातनं घराकडे जाव होतो. तेवढ्यात त्याची वाट चोरांनी अडवल्याने आणि सांगितल्याने तुझी जी पैशाची पिशवी असा ती आमका दी आणि तू चलत राह. पण कासारान तेंका नकार दिल्यान आणि सांगितल्यान मी हे कमवलेले पैसे तुमका कसे सहज मिळवूक देऊचे नाय. कासार त्यांचा ऐका नाय हा बघून चोरट्यांनी त्यांच्यावर हल्लो केल्याने आणि त्यांची दुर्दैवी हत्या करून टाकल्याने. त्यामुळे कासारांचो तिकडेच प्राण गेलो. त्यांची हत्या झाली पण त्यांचो आत्मा काय शांत रवाक नाय. त्यांचो आत्मा ह्या जंगलात वावराक लागलो. या हत्येमुळे इकडनं येणारे व्यापारी इकडनं जाव घाबराक लागले आणि या जंगलात भीतीचा वातावरण तयार झाला. हैन जाणाऱ्या व्यापाऱ्यांका त्या कासाराचो आत्मा दिसा, पण तो आत्मा कोणाक त्रास दी नाय. उलट जे रस्तो भटकत किंवा चुकत त्यांका तो योग्य तो मार्ग दाखय. लोकांच्या हाकेक तो धावान जाय. तेव्हा लोकांनी हैसर एक घुमटी बांधली आणि आपणा होणारे त्रास इकडे देवापुढे मांडू लागले. बैरागी कासार टक्क्याकडे केलेली मागणी त्यांची पूर्ण होऊ लागली, तसेच त्रास पण कमी होऊ लागले. तेव्हापासून इकडे रस्त्याच्या बाजूकच मंदिराची स्थापना करण्यात आली. ह्या बैरागी कासार टक्क्या देवाक कोंबड्यांचो आणि बकऱ्यांचो मानपान दिलो जाता. बैरागी कासार टक्क्या देवाकडे केलेलो नवस पूर्ण झालो काय कोंबडी आणि बकऱ्याचो मान दिलो जाता. तसाच घोड्याचो पण मान देवाक दिलो जाता. त्यामुळे तुमच्यावर असा की तुम्ही कशा प्रकारचो देवाक मान दितलात तो. हय, देवाक ठेवलेलो प्रसाद तुमका इकडेच करून खाऊचो लागता. त्यामुळे तुम्ही जर इकडे इलात तर बक्षात सगळीकडेच असे टेंट बांधून सगळे आपापला जेवण करत असतात आणि ह्या जेवण करूक एक वेगळीच मजा असता. ही तुमका इकडे इल्यार आणि अनुभवल्याशिवाय कळाची नाय. त्यामुळे तुम्ही पण ह्या मंदिराक नक्कीच भेट द्या. तुम्ही सर धबधब्याचा आवाज ऐका शकतात केवढा मोठा असा तो. कारण आता पावसाळा पण मोठ्या प्रमाणात सुरू झालेलो असा, त्या पाणी पण फोर्स खूप मोठा असा आणि आवाज तुम्ही ऐका शकतात. हय सर, जिकडे तिकडे जे ते आपापले कोंबे घेऊन रानात जाऊन बसतात, सुट्टी करतात. रविवारची सर खूप गर्दी असता. मी पहिल्यांदा येईल सर, त्यामुळे मला नक्की माहीत नाही असं की रविवारची गर्दी असता की नाही ती. पण आज पब्लिक खूप असा. मला वाटतं बुधवार किंवा रविवार गर्दी असतली, कारण तेव्हाच आपण चिकन वगैरे जास्त खातो, त्यामुळे असू शकता. पण खूप फॅमिलीकडे असत, खूप ग्रुप असत जे आपापले कोंबे घेऊन गेलेले असतात आणि इकडे एन्जॉयमेंट करत असतात पाण्यात. इकडे दोन्ही पण पाण्याची पण सोय असा, पूर्ण जंगल पण असा. त्यामुळे इकडे एक फॅमिली पिकनिक तुम्ही चांगली होऊ शकता. तुम्ही जर हैनं जायत असतात तर गाडी जरा हळूच चालया, कारण हैसर प्रत्येकाची गाडी ही रस्त्यात असता, त्यामुळे ॲक्सिडेंट होऊची शक्यता खूप जास्त असता. आता आम्ही देवा कोंबो ठेवलो आणि तो सुट्टी करू म्हणून एक जागा निवडली आणि तिकडे आता आम्ही जेवण करतलो. बाहेर जेवण करू पहिली होय ती म्हणजे चूल. पाऊस पडलो का काहीतरी चमचमीत खाऊची इच्छा ही होताच आणि अशा देवाच्या ठिकाणी बाहेर करून खाऊची काय वेगळीच मजा असता. आमच्या ग्रुपमध्ये जेवण करणारे एकापेक्षा एक असत. हे आमचे जाणते जेवण करणारे दादगो आणि नागेश हे दोघे सख्खे भाव आणि जेवण पण एकत्र करतात. गेल्या व्हिडिओत आम्ही खाई गेलो ते फिराक संभाजीनगर. शैलेश वजराटकर काय बघितलं असतो सध्या खूप जेवणाचं. मग चिकन सुट्टी करू होतो, आता जोक करतो असा. हैसरचा तुम्ही कोंबो अंगवतात ना, तुमका झाडं घेऊन जाऊ येणार नाही, तर तुमका इकडेच करूच लागता. इकडे तुम्ही काहीतरी जंगलात किंवा ह्या नदीच्या बाजूला तुमका हैसर करूच लागतो. आणि हैसर करून खाऊकच मजा असा. एक ग्रुप होय तुमचं किंवा एक फॅमिली होय, तुम्हाला करू खूप बरं वाटतं. आमचे ग्रुप बघा भांडतात असं जोरदार. म्हटलं जरा जोक करेपर्यंत आपण जरा फेरफटको मारून येऊया. आजूबाजूचा परिसर कसो असा तो बघून येऊया. अशा ठिकाणी जाताना फक्त हातात एक काठी धरा, कारण जनावरा खैन पण येऊ शकतात. आम्ही गेलो तर थंय मस्तपैकी एक ग्रुप अंघोळ करी होतो. ह्यो स्पॉट बघून असं वाटतं एका चित्रकारान सुंदर असा चित्र काढलेला असा.
ह्या जंगलात जुनी मोठमोठी अशी झाडा तुमका बघूक भेटतली. नमस्कार मंडळी, कासार टक्कोचं मंदिर असा खाली एक होळ असा, होळाकडे असे चांगले स्पॉट असत ते तुम्हाला बघू भेटतले. तिकडे तुम्ही जेवण करू शकता, तिकडे अंघोळी करू शकता. खूप पूर्वी इकडे तुमका अंघोळ वगैरे करताना दिसतले. तर तुम्ही या ठिकाणी नक्की तर व्हिजिट करा. बघा तिकडे स्पॉट कसं असं ते. निसर्गाच्या सानिध्यातलं एक सुंदर असं स्पॉट म्हणजे कासार टक्क्यातलं होळ असा. तुम्ही बघू शकता एवढं सुंदर असत, तुम्ही जागा बघू शकता एवढं सुंदर असा ती. अशा निसर्ग ठिकाणी इल्यावर वाटता की शांतपणे हय येऊन बसावया. हय तुमका सहज पाण्याचा आवाज, पक्ष्यांचे आवाज हे तुमका वारंवार येतच राहतात. हयसर तुम्ही मस्तपैकी न्हावू शकतात. मस्तपैकी न्हावून झाल्यानंतर तुम्ही जेवू शकतात. त्यामुळे एक सुंदर ठिकाण असा. जे कोण कासार टक्के येऊन नसतले त्यांच्या निदान एक पिकनिक म्हणून तरी या ठिकाणी भेट द्या. जो करता करता पाऊस इलो आणि देशी जुगाड चालू असं सगळ्यांचे. पाऊस जोरदार असा, कसे नव्हतो पण आता पावसाचा जोर वाढलेलो असा. नागेश भाऊ आमचे जेवण करणारे कुक स्पेशलिस्ट. जेवण चालू असतानाच मोठं पाऊस इलो, त्यामुळे असो रेनकोट धरूचो लागलो, नाहीतर भात आणखी वाढतच होतो. पावसाच्या वातावरणात सगळे अशी शेड बांधून मस्तपैकी जेवणाची सोय करतात. पण आमची जरा घाई झाली, त्यामुळे आम्ही अचानक भयानक बांधलेलो टेंट जरा गळाकच लागलो. आमका जरा येऊक लेट झाला होता, त्यामुळे जेवण करूक पण आमका उशीर झालेच. आमका नाही म्हटलं तरी 3 हे वाजलेलेच. 3-3:30 वाजता आम्ही जोग बसलो आणि सगळे हसत खेळत मजा मस्ती करत जेवणाचा आनंद घेऊ होते. ग्रुपमध्ये असताना ह्याची त्याची मापा मारणा ह्यातच कधी टाइम निघून जाता ह्या कळणारच नाही. तुम्ही पण जेवणा घ्या. हॅलो मंडळी, तुम्ही हिवाळा जर बघताला तुमका दाखवतो. हिवाळा आत्ताच बाहेर गेला पाण्यातनं. लवकर बघा दाखवतो. ह्या मोठ्या होळातनं 2 हिवाळी बाहेर पडलेली. एक हिवाळा खडपार बसलेला तर दुसरा हिवाळा रेनकोट घालून पाण्यात मजा मस्ती करू होता. तुमका जर असली हिवाळी गावली तर त्यांका वजराटीत पाठवून द्या. सगळ्यात शेवटचं काम खूप कठीण असता, ता म्हणजे जड झालेल्या पोटान भांडी घासूचा. नमस्कार, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलं असतोच. व्हिडिओ कसं वाटलं होतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण या ठिकाणी नक्की भेट द्या. खरंच ठिकाण बघण्यासारखे आहे. तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणी नक्की या, कारण पावसाळ्यात खरंच वातावरण चांगलं असतं आणि पाणी पण असतं कंटिन्यू. त्यामुळे तुमका गैरसोय व्हायची नाही. त्यामुळे जर तुम्ही येऊचं जर प्लॅन करत असाल तर नक्की पावसाळ्यात ह्या ठिकाणी व्हिजिट करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.